नमस्कार, मी अनिकेत कांबळे. आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY. अशा उद्योगांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेत आणून आणि त्यांना परवडणारे कर्ज देऊन अनिधी नसलेल्यांना निधी देण्यासाठी लॉन्च केले गेले. आता याचा अर्थ काय? तर जे छोटे छोटे बिगर शेतीचे उद्योग आहेत त्यांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेत आणून त्यांना परवडणारे कर्ज देऊन अनिधी नसलेल्यांना म्हणजे ज्यांच्याकडे निधी नाही आहे आणि पण त्यांना कुठला तरी नवीन व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्यासाठी निधी कमी पडतोय, तर प्रधानमंत्री मुद्रा योजना ही त्यासाठी चांगल्या पद्धतीचं उपयुक्त माध्यम भारत सरकारने आपल्या समोर योजनेच्या माध्यमातून आणलेलं आहे. तर हे लॉन्च केलं गेलं ते यासाठीच की जे बिगर शेतीचे व्यवसाय आहेत त्या बिगर शेती व्यवसायांना चांगल्या पद्धतीचा फंड मिळून ते आपला उदरनिर्वाह चालू शकतील आणि त्यासाठी विविध कर्जाच्या प्रक्रिया आहेत, त्याच्यासाठी फंडिंग आहेत, त्या आपण पुढील प्रमाणे पाहूया. आता प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उद्देश आपण आता पाहणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत आमची बँक उत्पादन, व्यापार आणि सेवा क्रियाकलापांसाठी उत्पन्नाच्या उद्देशाने बिगर शेती उद्योगांना रुपये 10 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देते. कृषीशी निगडित उपक्रम उदाहरणार्थ मत्स्यपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, पशुधन पालन, प्रतवारी, वर्गीकरण, एकत्रीकरण, कृषी उद्योग, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कृषी चिकित्सालय आणि कृषी व्यवसाय केंद्रे, अन्न आणि कृषी प्रक्रिया इत्यादी. यामध्ये पीक कर्ज वगळून जमीन सुधारणा जसे की कालवे, सिंचन आणि विहिरी, उपजीविकेला चालना देणाऱ्या या सेवांना आधार देणाऱ्या सेवा प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र असतील. आता ही योजना 1 एप्रिल 2016 पासून चालू झाली. त्यानंतर 2016 आणि 17 या टप्प्यामध्ये हे उद्देश निश्चित केले गेले. प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत ही जी सेवा क्रियाकलापांसाठी जी बँक आहे ती उत्पादन आणि व्यापार वाढीसाठी, त्या व्यापारांची सेवा प्रदान करण्यासाठी या सेवामधून, या उत्पादनामधून, या व्यापारामधून जे काही उत्पन्न येणार आहे त्या उत्पन्नाच्या उद्देशाने बिगर शेती म्हणजे शेती सोडून ज्या शेती व्यवसायांच्या माध्यमातून जे उत्पन्न होणार आहे ते यामध्ये येणार नाही. पण जर बिगर शेती म्हणजे काय, तर शेती सोडून सगळे या उद्योगांना 10 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देते. आता कृषीशी निगडित उपक्रम पण यामध्ये येतात. म्हणजे काय, तर मत्स्यपालन म्हणजे जोडधंदा म्हणून आपण शेतीसाठी जो करतो त्याच्यामध्ये काय काय येतं, तर मत्स्यपालन म्हणजे आपण इथं मासे पाळू शकतो, या मासेपाळाचा उद्योग आपण चालू करू शकतो. मधुमक्षी किंवा मधुमाशी पालन याच्यामध्ये करू शकतो. कोंबड्यांचे खुराडे किंवा कोंबड्यांसाठी कुक्कुटपालन, पोल्ट्री फार्म योजना यामधून दिली जाते. पशुधन पालन म्हणजे आपण गाई म्हशी या विकत घेऊ शकतो, त्याचं दूध उत्पादन करून त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न मर्यादा आपल्याला वाढवता येऊ शकते. तसेच प्रतवारी, वर्गीकरण आणि एकत्रीकरण कृषी उद्योग म्हणजे कृषी उद्योगासाठी उपयोगात असणारे अनेक साधनांचा वापर किंवा जी साधनं वापरली जातात त्यांच्या संबंधीचे उद्योग असतील. दुग्ध व्यवसाय असेल, कृषी संबंधीला जोडून येणारा म्हणजे दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन असेल, या पशुपालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय वाढीस लागतो. कृषी चिकित्सालय असेल म्हणजे कृषी संबंधी मृदा परीक्षण करण्यासाठी किंवा मातीचं परीक्षण करण्यासाठी त्या पद्धतीच्या अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतील ते चालू करण्यासाठी आपण या पद्धतीचं मुद्रा योजनेचं लोन आपण देऊ शकतो. तसंच कृषी व्यवसाय केंद्रे सुद्धा यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या उद्योगधंद्यांसाठी मुद्रा योजनेचा लाभ घेता येतो. आता पीक कर्ज वगळून म्हणजे पिकासाठी जे आपण कर्ज करतो ते यामध्ये येत नाही, तर जमीन सुधारणा जसे की कालवे आहे किंवा त्या शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनाचं माध्यम आहे, या सिंचनाच्या माध्यमातून लागणाऱ्या ज्या विहिरी आहेत किंवा उपजीविकेला चालना देणाऱ्या या सेवांना आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना कव्हरेजसाठी या पात्र असतील. या सर्व बिगर शेती व्यवसायांना चालना देण्यासाठी ही योजना आपल्यापर्यंत भारत सरकारने आणून ठेवलेली आहे. आता यामध्ये या योजनेसाठी पात्र व्यक्ती कोण असतील, याच्या पात्रता काय 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 असणार आहेत, या कोण कोण यासाठी आपण पात्र होऊ शकतो हे आपण आता पाहणार आहोत. याच्यामध्ये कोणतीही व्यक्ती असेल किंवा त्याच्या मालकीची चिंता असेल
किंवा त्याच्या भागीदारीमध्ये फर्म असेल किंवा काही संघटनात्मक किंवा काही व्यक्ती मिळून एखादी फर्म किंवा कंपनी असेल किंवा असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे त्या व्यक्तीची संस्था असेल किंवा संस्था जर ती मुद्रा योजनेसाठी अर्ज करणार असेल तरी सुद्धा चालू शकते. मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजे काय, याच्यामध्ये दायित्वाची भागीदारी करणाऱ्या ज्या मर्यादित संघटना संस्था आहेत किंवा व्यक्ती आहेत या सुद्धा किंवा कोणतीही बँक असतील किंवा वित्तीय संस्थेचे डिफॉल्टर नसलेले मुद्रा कर्जासाठी पात्र आहेत. ही झाली त्याची पात्रता. म्हणजे कोणतीही व्यक्ती, कोणतीही मालकीची व्यक्ती, कुठल्याही ऑफिसची कंपनी किंवा कुठलेही असोसिएशन या कंपनीचे या मुद्रा योजनेसाठी आपण अर्ज करू शकता. आता याच्यामध्ये व्यवसायाचा उद्देश, क्षमता, विस्तार आणि त्याचं आधुनिकीकरण आपण पाहणार आहोत. या व्यवसायाचा जर आपण मुद्रा योजना घेतली तर ती मुद्रा योजना त्या व्यवसायाची उद्योग क्षमता आणि वाढवण्यासाठी किंवा ज्याचा उद्देश आहे ते उद्देश क्षमता पूर्ण करण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी किंवा त्याचा आधुनिकीकरण करण्यासाठी कशा पद्धतीनं सर्क्युलरमध्ये आपल्या पद्धतीनं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बीसी मॉडेल घेऊ शकतो, सूक्ष्म क्रेडिट योजना घेऊ शकतो म्हणजे मायक्रो क्रेडिट सुद्धा आपल्याला यामध्ये घेता येतं. गहाळ मध्यम क्रेडिट योजना म्हणजे मिसिंग मिडल क्रेडिट स्कीम सुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतो. बँकेसाठी पुनर्वृत्ती योजना म्हणजे रिफायनान्स आपण करू शकतो. रिफायनान्स स्कीम मध्ये यामध्ये बँक करू शकते. महिला उद्यमी योजना यामध्ये येऊ शकते. त्यानंतर व्यापारी दुकानदारांसाठीचे व्यवसाय कर्ज म्हणजे बिझनेस लोन असेल किंवा फॉर ट्रेडर्स आणि शॉपकीपर्स म्हणजे दुकानदार जर कुठला नवीन व्यवसाय करणार असेल तर ते सुद्धा मुद्रा योजनेमध्ये लागू होतं. उपकरणे वित्त योजना यामध्ये लागू होतं. इक्विपमेंट फायनान्स स्कीम म्हणजे उपकरणं किंवा शेतीची उपकरणं असतील, आधुनिक अवजारे असतील, हे घेण्यासाठी सुद्धा आपल्याला मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकता येतो. सहकारी संस्था जोखीम किंवा सामायिकरण म्हणजे को ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्यामध्ये रिस्क आहे किंवा त्याचं शेअर प्रॉफिट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण शेअरिंग करण्यासाठी किंवा त्याचे रिस्क घेण्यासाठी या को ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा आपण मुद्रा योजनेचा वापर करू शकतो. त्यासाठी आपल्याला मुद्रा कार्ड मिळू शकतं. या मुद्रा कार्डच्या माध्यमातून आपण मुद्रा लोन घेऊ शकतो आणि आपल्याला याच्यामध्ये क्रेडिटची हमी सुद्धा देता येते म्हणजे आपल्यामध्ये याच्यामध्ये क्रेडिटची गॅरंटी सुद्धा मिळू शकते. अशा पद्धतीनं या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीतून मुद्रा योजना आपल्या समोर येते आणि या मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाचा उद्देश, क्षमता, त्याचा विस्तार आणि त्याचं आधुनिकीकरण करता येतं. आता याच्यामध्ये याचे पात्रता निकष काय आहेत तर मुद्रा योजनेसाठी भारत सरकारनं काही पात्रता निकष ठरवलेत. म्हणजे जास्त काही जटिल किंवा क्लिष्ट पात्रता निकष नाहीत तर त्याच्यासाठी दोनच पात्रता निकष आहेत. एक म्हणजे तो विद्यमान असला पाहिजे आणि दुसरा म्हणजे तो नवीन असेल. म्हणजे विद्यमान म्हणजे काय, आता त्याचा व्यवसाय चालू आहे आणि त्याचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी त्याला अजून कर्ज हवा आहे आणि जो नवीनच व्यवसाय ओपन अप करतोय आणि नवीनच व्यवसाय चालू करतोय त्याच्यासाठी सुद्धा ह्या दोन निकषावर, या दोन पात्रता निकषावर हा मुद्रा योजनेचा लाभांश आहे. आता कर्जाचे प्रमाण, कमाल किती आणि किमान किती. आता मुद्रा कर्ज जर घ्यायचं असेल, मुद्रा कर्जासाठी त्याचे पात्रता निकष आहेत म्हणजे त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आपण बसतो का नाही हे अगोदर पाहिलं पाहिजे, मगच आपल्याला ते मुद्रा लोन आपल्याला सँक्शन होऊ शकतं. याच्यामध्ये मुद्रा निकष पहिला जो आहे, मुद्रा लोन इज ऑफर्ड टू इंडियन सिटीजन्स. म्हणजे काय तर मुद्रा लोन ही फक्त भारतीयांसाठी आहे, परदेशी व्यक्तींसाठी नाही. यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असावे लागेल. दुसरा म्हणजे मिनिमम लोन अमाऊंट ऑफर्ड इज 15,000. म्हणजे काय, ऑफर केलेली म्हणजे मुद्रा योजनेतून मिळणारी जी मिनिमम किंवा किमान मर्यादा जी आहे ती आपल्याला आहे 50,000 रुपये. म्हणजे कमीत कमी आपण 50,000 रुपयापर्यंत कर्ज आपण घेऊ शकतो. तिसरं म्हणजे काय, मॅक्सिमम लोन अमाऊंट इज अप टू 10 लाख. मॅक्सिमम लोन अमाऊंट इज अप टू 10 लाख. म्हणजे काय तर किमान कर्जाची रक्कम ही 10 लाखापर्यंतची आपण घेऊ शकतो. म्हणजे किमान किती आहे 50,000, कमाल किती आहे 10 लाखापर्यंत. त्याच्यानंतरचा दुसरा पात्रता निकष आहे, लोन इज ऑफर्ड टू MSMEs फ्रॉम रूरल अँड अर्बन एरियाज. म्हणजे रूरल एरिया आणि अर्बन एरिया म्हणजे नॉन रूरल एरियामध्ये जे ग्रामीण आणि शहरी भागातील MSME ना कर्ज दिलं जाते. म्हणजे काय तर ज्यांचं उत्पन्न ह्या मर्यादित क्षमतेमध्ये येतं त्यामधील शहरी आणि ग्रामीण भागातील ज्या मुद्रा लोन घेणार आहेत त्यांनाही मुद्रा लोन दिलं जातं. आता याच्यातलं ऑथेंटिक आणि व्हॅल्युएबल डॉक्युमेंट टू बी सबमिटेड म्हणजे काय, यासाठी अस्सल वैधानिक दाखले लागतात.
वैधानिक दाखले म्हणजे काय, तुमच्याकडे जे कर्ज घेण्यासाठी दस्तऐवज असेल किंवा आपल्यासाठी जर आपण काही देणार असू किंवा जे डॉक्युमेंटरी लागते किंवा आपले डॉक्युमेंट्स लागतात ते अत्यंत वैध स्वरूपाचे असले पाहिजेत. इलिगल असंही काहीही या मुद्रा योजनेसाठी चालणार नाही. कोलॅटरल इज नॉट रिक्वायर्ड बाय बँक्स आणि एनबीएफसी म्हणजे काय, बँक आणि एनबीएफसीएस द्वारे संपार्श्विक आवश्यक नाही. म्हणजे काय, बँक तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त विचारणा करत नाही, पण जी तुम्हाला कागदपत्रे किंवा जे दाखले द्यायचे आहे ते द्यावंच लागेल. आता कमाल कर्जाची रक्कम 10 लाखापर्यंत असून ती 50,000 पर्यंतची कर्जे शिशु म्हणून वर्गीकृत आहेत. शिशु म्हणजे काय, लहान. म्हणजे आपण 50,000 पर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये घेऊ शकतो कमीत कमीमध्ये, आणि त्याची मर्यादा आपल्याला 10 लाखापर्यंत वाढवता येऊ शकते. आता 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज किशोर म्हणून वर्गीकृत केले जाते. आता 5 लाखापर्यंत म्हणजे हा मध्यम टप्पा आला. 50,000 म्हणजे 0 ते 50,000 पर्यंत म्हणजे किती झालं, हा पहिला टप्पा झाला. 50,000 एक ते 5 लाखापर्यंत हा कर्ज किशोर म्हणजे किशोरवयीन, म्हणजे त्याच्यामध्ये आपण मध्य टप्पा असं म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा 5 लाख ते 10 पर्यंत कर्ज हे तरुण म्हणून वर्गीकृत केलं जातं. म्हणजे जे मोठे उद्योगधंदे आहेत किंवा जे बिगर शेती व्यवसाय आपण चालू करणार आहोत त्यासाठी याच्या पद्धतीचे जे कर्ज केले जातात ते तरुण कर्ज म्हणून वर्गीकृत केले जातात. आता याच्या समासमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला हे 50,000 पर्यंत 0% व्याजदर देतं आणि 50,000 ते 10 लाखापर्यंत आपल्याला 10% व्याजदर आहे. याची किंमत MCLRशी जोडलेली आहे. म्हणजे लेंडिंग जे रिसोर्स आहेत ते ज्या माध्यमातून जोडलेले आहे ती स्पर्धात्मक किंमत आहे. म्हणजे काय, त्या स्पर्धेच्या योगामध्ये आपण एखादा नवीन व्यवसाय चालू करणार असेल तर ती स्पर्धात्मक किंमत म्हणजे काय, आताच्या लेंडिंग रेट्समध्ये हे सगळं तुमचं कर्ज हे मुद्रा योजनेमध्ये बसवलं जातं. त्यानंतर CGFMU अंतर्गत समाविष्ट केले जाणारे प्राथमिक सुरक्षा म्हणून हायपरटेक्स्ट आणि हायपरट्राफिक PNM चे CC साठा आणि प्राप्ती यामध्ये केली जाते. म्हणजे काय, आपण एखादं कर्ज घेऊन जर त्याच्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करणार असो तर त्यासाठी CGFMU अंतर्गत जे काही क्रियाकल्प समाविष्ट केलेले आहेत ते आपल्याला दायित्वाचे आहे. म्हणजे आपण ते द्यावेच लागतात किंवा त्याची प्राथमिक सुरक्षा म्हणून आपल्याला काही वस्तू किंवा काही दाखले ते देयक स्वरूपामध्ये द्यावे लागतात. आता परतफेडीचा कालावधी बघणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमधून भारत सरकारनं आपल्याला ही कर्जाची 50,000 पासून ते 10 लाखापर्यंतची मर्यादा आपल्याला दिलेली आहे. आता बिगर शेती व्यवसायांसाठी ही जरी असली तरी हा परतफेडीचा जो मध्यम मार्ग आहे तो मध्यम मार्ग म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जोडणार आहे. या शहरी आणि ग्रामीण भागातील जे व्यवसायधारक आहेत किंवा त्यांचे उत्पन्न मर्यादा किती आहे त्याच्यावर त्याचं सगळं 6 महिन्यापर्यंतचा स्थगितीसह ह्या सगळा क्रियाकलाप अवलंबून असतो. आता त्याच्यामध्ये वर्किंग आणि ते जे लोन आहे ते 3 ते 5 वर्षामध्ये क्रियाकलाप केलं जातं. म्हणजे 3 ते 5 वर्षामध्ये आपल्याला याची देयक करावं लागतं. क्रियाकलाप आणि उत्पन्न निर्मितीवर अवलंबून 6 महिन्यापर्यंतच्या स्थगितीसह हे आपल्याला उत्पन्न किंवा हे मुद्रा योजना देऊ शकते. म्हणजे WC आणि TL चा वार्षिक आढावा यासाठी घ्यावा लागतो. आता प्रक्रिया शुल्क आणि अपफ्रंट फी म्हणजे काय, ही मुद्रा योजना जी भारत सरकारने लागू केली आहे त्याच्यासाठी काही प्रक्रिया शुल्क द्यावे लागते किंवा अपफ्रंट फी द्यावी लागते. काय, आता या म्हणजे आपल्याला व्याजदर ठरवलेला आहे. मुद्रा योजनेचा व्याजदर जरी आपल्याला शिशु आणि किशोर वयामध्ये जर आपण येत असू तर त्या MCE युनिटसाठी आपल्याला 0 असेल. आता मगाशी आपण बघितलं शिशु आणि किशोर गट कुठला, तर 50,000 पर्यंत जे कर्ज आहे ते शिशु गटामध्ये येतं आणि 50,000 पासून 5 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते किशोर वयामध्ये येतं. याच्यासाठी आपल्याला 0 पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि 50 लाखापासून ते 10 लाखापर्यंत जे तरुण कर्ज आहे म्हणजे तरुण वयोगटातलं जे कर्ज आहे ते कर्जाच्या रकमेच्या 0.50% अधिक लागू कर घेतं. म्हणजे याच्यासाठी कर लागू किती आहे, तरुण वयासाठी तरुण म्हणजे 50,000 ते 5 लाखामध्ये किती कर्ज लागू करणार आहात, तर कर लागू करणार आहात 0.50%. आणि शिशु आणि किशोर वयोगटासाठी किती करणार आहात, तर MSC युनिटसाठी त्याच्यामध्ये 0 कर आकारला जातो. आता त्याची इतर अटी आणि आपण शर्ती पाहू. मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची हमी म्हणजेच
मायक्रो युनिटसाठी CGFMU क्रेडिट गॅरंटीद्वारा दिले जाते आणि ती नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी म्हणजेच NCGTC द्वारे प्रदानित केली जाते. आता हे जे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जे काही आपण ह्या कर्ज सुविधा देणार आहोत त्या पद्धतीसाठी ही NCGT ही जी योजना आहे ती CGFMU ही मायक्रो युनिटसाठी राबवली जाते. गॅरंटी कव्हर हा 5 वर्षासाठी उपलब्ध आहे. म्हणून मुद्रा योजनेअंतर्गत ॲडव्हान्ससाठी कमाल कालावधी 60 महिने आहे. म्हणजे 60 महिन्यामध्ये आपण ॲडव्हान्स आपल्याला मिळतो आणि त्याच्यामध्ये गॅरंटी कव्हर हा त्याचा 5 वर्षासाठीचा आहे. आता लीड्स आता उद्यमी मित्र पोर्टवर म्हणजेच www.udyamimitra.in या साईटवर उपलब्ध आहे. त्याचा युजर नेम आणि पासवर्डसह शाखांद्वारे आपल्याला साईटवर प्रवेश केला जाऊ शकतो. म्हणजे मुद्रा योजना करताना आपल्यासाठी ऑथेंटिक किंवा वैध असा ईमेल किंवा युजर नेम किंवा पासवर्ड आपल्यासाठी उद्यमी मित्र या पोर्टलवर उपलब्ध असतो. आता सर्व शाखापात्र या CC खात्यांसाठी मुद्रा रुपे कार्ड जारी करतील. म्हणजे मगाशी आपण जे बघितलं त्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये मुद्रा कार्ड हा एक प्रकार होता. मुद्रा कार्ड आपल्याला रुपे कार्ड जारी केलं जातं ज्या माध्यमातून आपण कर्ज घेऊ शकतो किंवा आपण त्या कर्जाची देयक रक्कम आपल्याकडे हस्तांतरित करू शकतो. धन्यवाद.